महत्वाची बातमी, कुर्ला बस अपघातासंदर्भात पोलीस तपासामध्ये महत्वाची माहिती समोर आली आहे। चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता असं पोलिसांचं म्हणणं आहे। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला। चालक संजय मोरेनं काल पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली। चालक लहान गाड्या चालवायचा, मोठ्या गाड्यांचा अनुभव त्याला नव्हता। बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता। चालकानं मद्यपान केलं नव्हतं। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची पोलिसांची माहिती आहे। बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता आणि चालकानं मद्यपान केलेलं नव्हतं असं पोलीस तपासामध्ये सध्या समोर आलंय। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची पोलिसांची माहिती आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, पोलीस तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। वृषाली, आपण पाहतो की काल रात्री कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरती जो बसचा अपघात झाला आणि अनेकांना त्या बसनं चिरडलेलं होतं। शिवाय 5 लोकांचा त्यामध्ये मृत्यू सुद्धा झालेला आहे। मात्र पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर जी काही प्राथमिक चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये मोठी माहिती समोर आलेली आहे। चालक सुभाष मोरे जो आहे तो जवळपास 1 डिसेंबरला जॉईन झालेला होता, कामावरती रुजू झालेला होता। कंत्राटी पद्धतीने तो कामावरती रुजू झालेला होता। मात्र याआधी कुठल्याही पद्धतीचा मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नसताना त्याला बेस्ट बस चालवण्याची परवानगी कशी काय मिळाली, हा एक मोठा प्रश्न आता पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेला आहे। कारण 1 डिसेंबरला कामावरती रुजू झाल्यानंतर चालक जो आहे तो पहिल्यांदाच ही मोठी वाहनं चालवण्याचा त्याला दिली गेली जबाबदारी। याआधी छोटी मोठी वाहनं चालवणारा संजय मोरे आता अचानकपणे बेस्ट बसच्या कामावरती कसं काय त्याला ठेवण्यात आला, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आरोपी चालकाचं वय हे 54 वर्ष आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली। त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा नशा किंवा मद्यपान केलं नसल्याचं समोर आलेलं आहे। शिवाय त्याचं वय सुद्धा जास्त आहे। त्यामुळे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत। याआधी जर एखाद्या चालकाला अशा पद्धतीने बेस्टच्या बसवरती ड्रायव्हर म्हणून नेमलं जातं तर त्याला याआधी कुठला अनुभव आहे का, तो तशी मोठी वाहनं चालवू शकतो का, या गोष्टींची पडताळणी केली जाते। आणि आता आपण पाहतो की या सगळ्यामध्ये हा जो चालक आहे तो पहिल्यांदाच बेस्ट चालवण्यासाठी 1 डिसेंबरला कामावरती रुजू झालेला होता आणि तेव्हापासून बेस्टच्या बसेस हाताळत होता। जी काही प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे त्यानुसार बेस्टची जी बस या अपघातामध्ये होती त्या बेस्टमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता असं देखील समोर आलेलं आहे। मात्र या बेस्टला चालवताना कशा पद्धतीने नियंत्रण सुटलं आणि बेस्टच्या या बसमधून मार्केटमध्ये जी काही बेस्टची बस घुसली त्यामुळे अनेकांना उडवण्यात आलं, अनेक गाड्यांचं नुकसान झालं। त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या निर्माण झालेले आहेत। चालकावरून आणि त्याच्या नेमणुकीवरून सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की छोटी मोठी वाहनं चालवणारा ड्रायव्हर अचानकपणे बेस्टवरती कशा पद्धतीने ड्रायव्हर म्हणून नेमण्यात आला आणि त्याला ही जबाबदारी नेमकी कशी मिळाली, हा एक मोठा प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आहे। सध्या कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे। चालक संजय मोरेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत आपण पाहतो की 25 पेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत, 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पोलीस चौकशीत काय तथ्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।